ऐकूया. नमस्कार. सर्व जे संघ आहेत सुपर एटमध्ये त्यांनी नोंद घ्यायची आहे. सर्व संघांना सूचना आहे, उद्या आपण एक आदिवासी समाजाचा आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेसाठी खेळण्यास संधी देत आहोत. ऑल इंडिया आदिवासी समाजातला एक खेळाडू आयकॉन म्हणून या स्पर्धेत जे 8 संघ आहेत त्या संघाला एक खेळाडूची संधी देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. धन्यवाद विजयजी तरे साहेब. आणि तरे साहेबांनी ही खुशखबर सांगितली की जे 8 संघ या ठिकाणी सुपर एटमध्ये क्वालिफाय झालेत त्यांना या ठिकाणी संधी आहे. आदिवासी समाजाचा खेळाडू असावा, ऑल इंडिया चालेल आणि तो आयकॉन तुम्ही घेऊ शकता. फक्त एक आयकॉन प्लेअर प्रत्येक संघाला मिळेल. या आपण आता लॉट्स टाकूया. आणि पराभूत जे संघ झालेत अर्थात जे खेळाडू या ठिकाणी खेळलेत त्यामधील तो खेळाडू नसावा, तो फ्रेश खेळाडू असावा याची नोंद घ्या. धन्यवाद. या आपण लगेचच लॉट्सच्या ठिकाणी टाकणार आहोत. तलासरी टीमचे प्रतिनिधी उमेश कोम आपण या. पहिली चिठ्ठी ज्या 2 उचलल्या जातील त्यांचा पहिला सामना आपण या ठिकाणी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो पहिला सामना असेल. आठ चिठ्ठ्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला पहिल्या 2 चिठ्ठ्या उमेश कोम यांनी या पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्यात. कॅमेऱ्यामध्ये आपण शो करायचे आहेत. उमेश बघूया, तुम्हीच घ्या. हा पहिला सामना असेल गणराज तलासरी आणि माहीम सी. या ठिकाणी आपण पाहत आहेत माहीम सी आणि गणराज तलासरी. जे खेळाडू हारले त्यामधील आयकॉन खेळाडू नसेल याची नोंद घ्या. त्याच्यानंतर पुढील सामना हा दुसरा सामना असेल. उमेश भाऊ या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुढील नाव एकविरा स्पोर्ट्स केळवा. आणि जो सामना पेंडिंग आहे कलाले आणि कळम यांच्यामधील जो संघ विजय होईल त्याचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. चला आता पुढील या ठिकाणी या 4 चिठ्ठ्या आहेत त्यामधील आता हा तिसरा सामना असेल. तिसरा सामना बघूया कोणता आहे. सदानंद स्मृती चिंचोटी विरुद्ध युवा मासवण हा तिसरा सामना पाहायला मिळेल. आणि तदनंतर आता मात्र या 2 चिठ्ठ्या उरलेल्या आहेत. हा शेवटचा सामना बेनापट्टी वसई आणि दापचरी हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हे शेड्यूल राहील उद्या सुपर एटचं. मी पुन्हा एकदा या ठिकाणी हे शेड्यूल या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांना की पहिला सामना जो या ठिकाणी पाहायला मिळेल ॲक्युरेट 9:30 वाजता 9 वाजता रिपोर्टिंग करा. गणराज तलासरी विरुद्ध माहीम सी हा पहिला सामना. दुसरा सामना असेल एकविरा स्पोर्ट्स केळवा विरुद्ध जो सामना पेंडिंग राहिला आहे कळम आणि कलाले याच्यामध्ये विजयी संघ. तिसरा सामना युवा मासवण विरुद्ध सदानंद स्मृती चिंचोटे. आणि शेवटचा सामना सुपर एटचा असेल दापचरी विरुद्ध बेनापट्टी. अशा प्रकारचं सुपर एटचं शेड्यूल. एक आयकॉन खेळाडू तुम्ही हे जे 8 संघ क्वालिफाय झालेत ते घेऊ शकतायत, परंतु अशी अट आहे हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेला नसावा, फ्रेश असावा. ह्याची नोंद घ्या. कुठलाही तुम्ही खेळाडू घेऊ शकताय परंतु तो असावा ST समाजाचा, ऑल इंडिया चालेल. अशा प्रकारचं हे शेड्यूल राहील सुपर एटचं. तर आजचा दिवस या ठिकाणी होतोय समाप्त असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जोहार. धन्यवाद.